दिसामाशी होय वाढ, पिकं झाली आता मोठी, आला पिकाले बहार, झाली शेतामध्ये दाटी. खरं तर मे महिन्यात यावर्षी प्रचंड पाऊस पडला आणि मिरगाची पेर मिरगालाच झाली, सबंध महाराष्ट्रभर. परंतु झालं असं की पेर झाली, पिकांच्या खुरापण्या झाल्या, सोयाबीन असेल, आमच्या इकडं बाजरी असते. आणि आता ह्या अलीकडच्या 3 आठवड्यात म्हणजे महिन्याभरात पाऊसच पडला नाही आणि पिकं करपायला लागली होती. पण पुन्हा एकदा या आषाढ संपत आला आणि असं म्हणतात की आषाढी अमावस्या जवळ आली की पाऊस पुन्हा एकदा सुरुवात करतो. तसंच 8 दिवसावर ते आषाढी अमावस्या येऊन थांबली आणि पाऊस पुन्हा बरसायला सुरुवात झाली. बाजऱ्यांच्या खुरपण्या झाल्या होत्या, परंतु आपण त्याला युरिया टाकला नव्हता. तर खास आपण आज युरिया टाकण्यासाठी आलो आहे आणि म्हणलं तुम्हाला आपलं शेत पण दाखवावं. चला तर मग. खरं तर पावसातून स्वतःला तारून आजही तेवढ्याच खंबीरपणे उभी असणारी आपली भेंडी म्हटलं दाखवावी तुम्हाला. आणि खरं तर शेती विकायची नसते, शेती राखायची असते. सण कुठलाही असू द्या, परंतु पुरण आणि पोळी, भात आमटी गुळवणी याशिवाय त्याला पूर्णत्वच येऊ शकत नाही. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या, प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबात ही चुलीवरची जी पोळी असते ना, तिची एक चवच वेगळी असते आणि सण पण आनंदात साजरा झाल्यासारखा वाटतो, भास होतो. आणि तशीच आज आमच्याही घरी ही बेंद्राची पोळी. तर या सर्वांनी खायला.